कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी बुधवारी झालेल्या छाननी प्रक्रियेत 21 उमेदवारी अर्ज अवैध ठरले। त्यामुळे आता 820 पैकी 799 अर्ज शिल्लक राहिलेत। त्यानंतर अर्ज माघारी प्रक्रिया सुरू झाली। आज दिवसभरात 48 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले। शुक्रवारी दुपारी 3 वाजेपर्यंत माघारीची मुदत आहे। त्यानंतर महापालिका निवडणुकीचं अंतिम चित्र स्पष्ट होईल। कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा असलेली छाननी प्रक्रिया बुधवारी दिवसभरात पूर्ण झाली। कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी 820 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते। छाननी दरम्यान 13 उमेदवारांच्या अर्जांवर हरकत घेण्यात आली, पण त्यापैकी एकही हरकत मान्य झाली नाही। सर्व उमेदवारांच्या अर्जांची बारकाईने तपासणी करून त्रुटी आढळून आलेले 21 अर्ज बाद झाले। महापालिकेच्या मतदार यादीत नाव नाही, जात पडताळणी दाखला समितीकडील टोकन दिलेलं नाही, 3 अपत्य, नामनिर्देशन पत्राच्या घोषणापत्रावर स्वाक्षरी नसणं, अपूर्ण शपथपत्र अशा कारणांवरून उमेदवारी अर्ज बाद ठरवण्यात आले। प्रभाग क्रमांक 12 मधील अश्किन आजरेकर यांच्या अर्जावर काँग्रेसचे रियाज सुभेदार यांनी आक्षेप घेतला होता। इचलकरंजीमधील मालमत्तेचा उल्लेख केला नसल्यानं आजरेकर यांचा अर्ज छाननीत बाद ठरवावा अशी मागणी केली, पण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सुभेदार यांचा दावा फेटाळून लावत आजरेकर यांचा अर्ज वैध ठरवला, तर प्रतिज्ञा उत्तुरे यांच्या अर्जावर घेतलेली हरकतही प्रशासनानं फेटाळून लावली। अर्ज छाननी प्रक्रियेत एकूण 21 अर्ज बाद झाल्यानं आता 799 अर्ज वैध ठरले आहेत। दुसरीकडे आजपासून शुक्रवार दुपारपर्यंत अर्ज माघार घेण्यासाठी मुदत आहे। त्यामुळे विविध मार्गातून बंडोबांना थंड करण्यासाठी आणि अर्ज माघारीसाठी प्रयत्न सुरू झालेत। दरम्यान आज माघार घेण्याच्या पहिल्या दिवशी 48 जणांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे। त्यामुळे 751 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत। आता शुक्रवारी दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज माघार घेण्याची मुदत आहे। त्यानंतरच कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत किती उमेदवार शिल्लक राहतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय।